गाईज हा अंधेरीचा घर तुम्हाला दाखवते. हा बघा खालचा बॅकग्राऊंड, हा वरचा, आणि हा घर. गाईज इथं पप्पा एकटे राहतात. हा बघा व्ह्यू किती भारी आहे इथला. आम्ही इथं लपलोय. बाबा बाय गाईज, भेटू आपण नंतर. तर गाईज आता घरी आले आणि जाम भूक लागली मला. आता फ्रेश वगैरे होते आणि मग जेवते. गाईज फ्रेश झाली, कपडे वगैरे चेंज केले आणि तोंड पण धुतला. आता जेवतोय पटापट आणि मी तुम्हाला भेटते. गाईज हा आहे कलेजी पेठा. तर गाईज हे बघा, हा नारळ पाणी आमच्या बाजूला, म्हणजे या घराच्या बाजूला एक काका राहतात, तर ते नारळ पाणी विकतात. तर तो नारळ पाणी आम्ही इथं आल्यावर नेहमीच पितो. 30 रुपयाला भेटतं. किती रुपयाला? 60 रुपयाचा. 30 रुपयाला भेटतो. 60 रुपयाला भेटतो काय, समजून घ्या, मला नव्हता माहिती. सगळे एकत्र आल्यावर डान्स करणं जरुरी आहे गाईज. तिथं त्यांच्या घरासमोर. आम्ही चाललोय बाहेर जरा चालायला, राऊंड मारायला. तर सगळ्यांनी ब्लॅक कपडे घातले. बघा ब्लॅक लडके कितना उमर आहे. सगळ्यांनी ब्लॅक कपडे घातले. लडका भेटतो. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवू मी. हा बघा दाखवते. शूज मी काय घातलेत, मी घातलेत पप्पाचे शूज. ते पण काही जुने आहेत एकदम. ते घरी फक्त ठेवलेले म्हणून मी घातले. कारण की माझी जी चप्पल होती ती मम्मीने घेतली आणि मम्मीची जी चप्पल आहे ती हिल्सची आहे. तर त्यामुळे मम्मीने हिल्सची चप्पल नाही घातली. तर काय आता आम्ही वॉकिंग करून आलो आणि माझे पाय गाईज जाम दुखतात ते. आता आम्ही परत जेवतोय गाईज, कारण की आम्ही येता येता तळलेला चिकन आणला आणि चायनीज मागवला. तर मला भूक लागली परत. आता परत जेवते मी. चला जेव. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग रँडम असणार आहे, कारण की मला माहीत नाही आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. मी अंधेरीला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आत्ता जस्ट मी उठले, आता 11 वाजलेत आणि मग आम्हाला आता इथून जायचं पप्पाच्या शॉपवर नाश्ता करायला. तर चला. हे बघा गाईज व्ह्यू किती भारी आहे इथला आणि अशी गॅलरी आहे वरती. नाश्ता करायचा, भूक लागले, पप्पाच्या शॉपवर जायचं. तर आता आम्ही चाललोय पप्पाच्या शॉपवर नाश्ता करायला. भूक लागले, काय माहिती आता नाश्ता करू का डायरेक्ट जेवू, म्हणजे चाय पिऊ गाईज घरी तिकडे गेल्यावर. आणि मस्का माझा फेवरेट. तर चला जाते. A few moments later. समजा कारण की पप्पा बाहेर गेलेत आणि तर आम्ही डायरेक्ट जेवू. आता इथं नाश्ता करतोय. नाश्ता करून झाला आणि आता आम्ही आलो पप्पाच्या दुकानावर. भाज्या घेते. आम्ही पोचलो आणि आता आम्ही गार्डनमध्ये बसतो, कारण पप्पा चावी ठेवायला विसरले. पप्पा बाहेर आहेत. तर पप्पा आता कधी येतील गाईस 15 मिनिट, 5-10 मिनिटात येतील बोललेत. आता गार्डनमध्ये बसतोय आम्ही. पप्पा आता आले आणि आम्ही चाललो ऑफिसला.
गार्डनमध्ये लय टाईमपास केला आणि आता पप्पा आले. पप्पाची इंटरव्ह्यू चालू समथिंग काहीतरी चाललं आहे. गाईज आता आम्ही दुकानात बसलो आणि बसलो आहे. तर आता मला चाय प्यायचं आहे गाईज, कारण की चाय आणि मस्त आज घरी जाणार आहे. उद्या काय चाय प्यायला भेटणार नाही. तर मला मस्का पाव आणि चाय खायचं आहे. तर पप्पा गेले आणायला आणि आता ते खाऊ. आणि पप्पाचा पार्सल आलेला आहे गाईज. बघा पप्पाचा पार्सल. त्याच्यात फोनला चार्जिंग नाही, तर पहिले मी फोन चार्जिंगला लावते आणि मग तुम्हाला भेटते. बाय गाईज, बाय. One eternity later. गाईज आता आम्ही चाललो घरी. आता घरून आम्ही जाणार आहे आमच्या घरी. आता पहिले अंधेरीच्या घरी चाललो आहे आणि मग तिथून आमच्या घरी जाणार आहे. माझा भाऊ गेला आहे ऑलरेडी घरी. आता आम्ही चाललो आहे. आता घरी आलो आणि मग मी आतमध्ये बॅग वगैरे भरते. मी कपडे चेंज केले आणि रेडी झाली. आता आम्ही चाललो घरी. तर चला. तर गाईज आता आम्ही निघतोय. ही बघा बॅग आणि माझा कपडे आहेत बॅगमध्ये. तर हे बघा ह्याचं जसं काय लग्न आहे तेवढे भारी कपडे घालून चाललं आहे. मी तर काहीच मेकअप पण नाही केला. मी रोज असेच कपडे काय पण काहीच असेच नाही. काहीच आंघोळ पण नाही करत. नाही करत बाबा. बाय गाईज, भेटू आपण नंतर. Try to make you mine, 'cause ever since the first time you were तिखा मीडियम लहान केलं. तिला नाही संपणार घ्या खाऊन. ब्लॉग बनायला अलाउड नव्हता आणि म्हणजे अलाउड होता. मी तर नेहमी जाते तिथं ब्लॉग बनवायला अलाउड नसतो. नाही तर असं विषय नाही. काय माहिती काहीच वेगळा विषय. पण तो कोण होता तो काय बोलतो सिक्युरिटी होता. तर तो बोलतो फोन दे फोन दे. म्हणजे सर तिकडे फोन नाही देणार. मी बोलली थांब रे. आणि मग त्याला गॅलरी दाखवली आणि मग गॅलरीमधून बोलतो हे डिलीट करू. तर मी डिलीट केली. पण काहीच त्याला अक्कल नाही. मी रिसेंटलीमध्ये ठेवले. पागल होता तो. आणि मी अशी जाते तर तो पाठी बघतो. म्हणजे आता यो घरपर्यंत येतो का काय माझ्या पाठी किती पकवते यार. असंच झालं ना काही. जाम गर्दी आहे. ताट रेवीला सुद्धा एवढी गर्दी नसते पण आज जाम गर्दी आहे. आवाज येतो का नाही मला माहीत नाही. पण बोलते बघा. यो आता स्कॅन करायचं आहे. हे बघा एकदा काही जिथं ना एक बाई अटकलेली. गाईज एकदा ना स्कॅन केला आणि 2 पोरी होत्या. एक पोरगी गेली पुढं. त्या बाईला वाटलं की ती पण जाईल पुढं. ती पुढं गेली तर ते असतं ना बंद करायचं. ते बंद झालं ना ती मध्ये आणि ते बंद झालं डायरेक्ट. आणि ती बाई अटकली. तिला एवढा बेकार लागला ना गाईस काय सांगू. चेमटले आणि माझ्या छोटी मम्मी आहे तर मम्मी जास्ती चेमटले. हो तुझ्याहून छोटी मम्मी. बघा किती गर्दी. बाय. बसायला काय जागा नाही भेटत आहे. माझे पाय दुखायला लागले. बसायला जागा नाही भेटत. आता काय आलं डोकं द्यायला वाटतं. तिथं बघ चौकशी गाडी भेटली का. आता आम्ही पोहोचलो घरी आणि आता दुसऱ्या ट्रेनमध्ये पण बसतो आणि त्याला तुम्हाला भेटते. बाय.
फायनली आता आम्ही पोचलो आणि आता आम्ही चाललोय मच्छी वगैरे घ्यायला. सगळे मी दिसते का तुम्हाला मला माहीत नाही. मी बॅक कॅमेरा शूट करते बिकॉज लाईट लावले मी नाही लावले विसरले काही लाईट लावायला. काही गॅरला चालायला लागतो आजकाल. मी गाईड कधी एवढी चालत नाही, पहिल्यांदा चालते. अंधेरीला पण चालले बघितलं असं किती चाललो माझे पाय दुखायला लागले गाईड चालून तरी पण मला चालवत नाही. गाईड एकदा आधीच बारीक आहे, अजून बारीक करते चालून गाईज. तिथं खूप जास्त अंधार आहे आणि आता मला भीती वाटते कारण की बघा इथं नाला आहे तर खूप जास्त वास येतोय आणि थांबरे मला पाहिजे जाऊ साईडने चला रे. एकदम छोटा बघा काहीच थोडंसं. आणि आता आम्ही पोचलो आता मच्छी वगैरे घेतो बघा. मच्छी फिश आता मच्छी घेतो आणि मग घरी जायचं ना. बाय. नो अंधेरीवरनं शिकून आले. एवढ्या मच्छी मी घेतलेलं आहे. आम्ही आता उद्या पण नाही घेणार आहे मच्छी. मम्मीला काय माहिती काय झालंय. इतक्या दिवस व्लॉगमध्ये बोलायला लाजत होत्या आमच्या ताई आणि आता नो बाय. आम्ही लपतोय आम्ही इथं लपलोय. दिसतात एका फक्त पाठी बघ. पप्पा पुढं जात होते म्हणून आम्ही तिथं पाठी लपलो आणि पप्पाने पाट्या समोरून बघितला आणि आम्ही दिसलो. जोक गाईज. आता घरी पोचलो. आता वरती गाईज घरी आली फ्रेश वगैरे झाली आणि आता माझा ब्लॉग बघतोय आणि मग आम्ही पेरू कापलाय आता पेरू खातोय. तर चला. तर गाईज मला जाम बेकार झोप आले आणि सर्दी पण झाले. तुम्हाला आवाज चेंज तर येतच असणार. गाईज आत्ताच मी आजारी पडलेले आणि आता परत आजारी पडले. मला घरचे मारत घालतील गाईज. आता आम्ही जेवतो आणि मग झोपायची तयारी कारण की मी जाम थकले. मला जाम झोप येते गाईज. सकाळी गाईज मी जाम लवकर उठते आणि मग मला रात्रीची झोप येते. उद्या तर क्लास नाही माझा, परवापासून क्लास आणि माझी टेस्ट आहे गाईज क्लासमध्ये. तर आता अभ्यास पण करायचा आहे मला. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करते. बाय. तर गाईज हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायसाठी मला सबस्क्राईब करा पटापट. आणि गाईज हा ब्लॉग तुम्हाला अर्धा वाटत असेल बिकॉज सेकंड डेचा ब्लॉग मी ऑलरेडी पोस्ट केला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन बघा आणि लाईक शेअर कमेंट करा. तर या ब्लॉगला पण लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि बाय गाईज. टेक केअर.